आपली डे 3ची सुरुवात अशी होत आहे की आमचे प्लॅन खूप मोठे होते पण सगळे प्लॅन फ्लॉप झालेत आणि लेट उठलो आहे, काहीतरी 11 11:30ला उठलो कारण खूप काल थकलो होतो आज. आणि काय नाही, ॲक्च्युली आमचा कोकणचा प्लॅन फ्लॉप झाला आहे. काय जास्त फिरलो नाही, काय नाही, जे प्लॅन होते ते सगळे फ्लॉप झाले, काहीच करायला नाही मिळालं. आणि परिसर बघा. तर आता आम्ही निघू थोड्या वेळाने, आमची 5ची ट्रेन आहे. आता काय राहिलंच नाही बाई फिरण्यासारखं, प्लॅन तर खूप मोठे मोठे होते, उपयोगच नाही. तर मित्रांनो चला आता आपण घर बघूया. घरामध्ये दाखवलेलं तुम्हाला लोक आता 2 दिवसापासून, तर आता आपण 2 दिवस नाही 1 दिवसापासून, तर आज आपण घर बघूया. चला. ये है दरवाजा, मेन डोर. तर मित्रांनो हे आहे सामान. तो तुझा सामान आहे. हे माझ्यासोबत होतंय नेहमी. हे बघ, हे माझ्यासोबत होता. हे नेहमी होतंय. भाई व्हिडिओ संपतच नाही. इथे आहे संडास बाथरूम, वरती आहे टाकी. हा आहे मागचा परिसर, सुंदर सुंदर परिसर. ऐक ह्याचं घर आहे. वेलकम टू कोकण. गोवा. वेलकम टू कोकण. विजिट अगेन. ओके. साप वगैरे काय आहे की नाही तुमच्या इथे? हो, आमच्या इथे साप, अजगर वगैरे, कोल्हे, वाघ, रानडुक्कर, भेकर, गौरेडा सगळं तुम्हाला या बॅक साईडला वगैरे तुम्ही बघू शकता. इकडे रात्रीचे ते लोक येतात. पलीकडे पॉन्ड आहे तर तिकडे पाणी प्यायला येतात आणि परत आपल्या फ्रंट साईडला जंगलच्या वाटेने चालायला लागतात. असे वेगवेगळ्या प्राण्यांचं दर्शन होतं. मोर पण येतं सकाळी 6 वाजता. आला तर अख्खा कळप येतो 12-15 जणांचा. पण आम्हाला तर काय एक्सपिरियन्सच नाही आला. बहुतेक कदाचित डेज कमी असल्यामुळे जरा इश्यू झालेला आहे. तर पण एक लॉंग ट्रिप जर मारली तर नक्कीच दर्शन होऊ शकतं सकाळी 6 वाजता तुम्हाला. आणि ही यांची विहीर आहे. थोडीशी भीती पण वाटत होती आम्हा लोकांना 2 दिवसापासून, पण तरी कसे बसे आम्ही 2 रात्र काढलेत. ऍक्च्युली सगळेच घाबरत होते, मला एवढी काही भीती नव्हती वाटत. सगळ्यांना काय ना काय भास झालेत. कोकणमध्ये आल्यावरती भास न होणं म्हणजे कोकणमध्ये न आल्यासारखं आहे. काय वाटतं तुम्हाला? हो, भास तर दिवसाला इकडे होतात. आम्ही गावाकडचे राहणारी लोकांना पण भास दिवसाला होतात. काही चांगल्या शक्ती पण आहेत, काही वाईट शक्ती पण आहेत, पण अदृश्य रूपाने भास होत असतात. आणि मी तर बोलतो भासच नाही तर तो एक अनुभवच आहे. फक्त आपल्याकडे आपल्या देवावरचा विश्वास हा कायम असावा, ठाम असावा आणि स्वतःचं आधी मन इथे राहण्यासाठी धीट असावं, दगड मन असावं, तरच तुमचा कोकणात निकाल लावू शकतो. पण कोकण एक चांगली भूमी आहे ऍक्च्युली. तर मनामध्ये तशी भीती नका ठेवू खूप जास्त इथे आल्यावरती की बाबा असंच आहे तर असंच होणार, तसंच आहे तर तसंच होणार. थोडंसं पॉझिटिव्ह राहा. पॉझिटिव्ह राहिलं तर सगळं नॅचरल येते. काही असं भीती वगैरे नाही ऍक्च्युली. मी एक्सपिरियन्सनी सांगते, कारण की मला तर काहीच नाही वाटलं. मी एकदम रिलॅक्स होती. सगळ्यांना काय ना काय भास होते. मीच एकुलते एक अशी होती की नाही झाला मला, आणि देव करो होऊही नये, कारण माझ्यावरती मला तर वाटतं देवाचा आशीर्वाद वगैरे असेल, आय डोंट नो. बट नाही झालं मला, ऍक्च्युली नाही झालं. आणि मला भीती पण नाही वाटली या घरामध्ये राहून. बाकी सगळ्यांना काय ना काय भास होतच होते. आणि तुम्ही दर दिवशी मंदिराचं व्हिजिट पण करत होतात, त्यामुळे त्या मंदिराचा, महादेवांचा, त्या देवाचा तुमच्या आशीर्वाद ऍक्च्युली. तर मंदिर तर खूप आहे तिथे फिरण्यासारखे. तुम्ही इथे मंदिर वगैरे पण फिरू शकता. आम्ही तर फिरलो, पण सिंधुदुर्गला जाणार होतो आम्ही, पण आम्हाला नाही जायला मिळालं. आमचा काहीतरी वेगळाच प्लॅन झाला. मग एन्जॉयमेंट वगैरे झाली तशी,
पण असं एक ॲज अ कॉन्टेंट आम्हा लोकांना काही जास्त मिळालं नाही, कारण की आमच्याकडे दिवस पण जास्त नव्हते आणि थोडंसं वेळ पण जात होता, संध्याकाळ होत होती जाऊपर्यंत, म्हणून काय जमलं नाही आम्हा लोकांना जास्त ब्लॉग वगैरे करायला. तर एवढंच होतं जे का आपल्या ब्लॉगमध्ये होतं तेच. आता तुम्ही एन्जॉय करा बघून, आणि जर आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा. आणि राहिली एक गोष्ट की खूप जण बोलतात की कोकणात भूत आहेत वगैरे, असं काही नाहीये. इथे फक्त राखणदार वगैरे असतात, भूत असं काही नाहीये. राखणदार आपल्याला त्या गोष्टीने वाचवतो जी गोष्ट आपल्याला हानिकारक आहे, म्हणजे जसं की झाले अजगर वगैरे, लाईक साप झाले झरीले, किंवा मग असे विंचू वगैरे, परत असे काय ते रानातले विषारी बेडकं, हा प्राणी वगैरे असतात असे एकदम, तर मग त्याच्यापासून आपल्याला वाचवतात ती लोक. बाकी असं काही नाहीये की भूत आहेत वगैरे. तुम्ही लोक मनामध्ये ठेवता म्हणून ते तुम्हा लोकांना दिसतं, तुम्ही लोक त्याच गोष्टी डोक्यामध्ये ठेवत येत असता, मग तुम्हा लोकांना तसेच भास होतात. तसं काहीही मनात ठेवू नका आणि बिंदास कोकणला या. खूप भारी आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे कोकण, खूप भारी आहे. मालवण, कोकण काय सगळं एकच झालं. सो नक्की या, तुम्ही लोक व्हिजिट करा, खूप सुंदर आहे. मला तर खूप आवडलं. मी तर नेक्स्ट टाइम रिटर्न येणार आहे परत एन्जॉय करण्यासाठी. बाकी आता तुमच्यावर आहे, जर तुमचे कोणी फ्रेंड्स वगैरे असतील तर प्लीज त्यांच्यासोबत एकदा व्हिजिट कराच. बस मला एवढंच सांगणं आहे. आणि अजून काय खास कोकणातली गोष्ट? अजून खास जसे आपल्या इथे कोकणामध्ये जत्रा चांगले होतात, डाळा हे असतो, कार्यक्रम असतो जिकडे आपल्याला चाळायला आपल्याला कोंबडे आणि बकरे द्यावे लागतात त्यांचं भागवण्यासाठी. त्याच्यानंतर आपलं ब्राह्मण देव असतो, तिचं सात्विक भोजन द्यावं लागतं ब्राह्मण देवाला, चोरवा घालावा लागतो. त्याच्यानंतर जत्रानंतर आपल्या कोकणामध्ये तुम्हाला एक सप्ताह बघण्यासारखा असतो. सप्ताह हा एक विठ्ठल रखुमाईचा अख्ख्या महाराष्ट्राभर पंढरीची ताल मृदुंग कंटिन्यू 7 दिवस ताल मृदुंग थांबत नाही, गजर कीर्तन थांबत नाही. तो एक पहिल्या दिवशी जो चालू होतो तो डायरेक्ट ताल मृदुंग शेवटच्या दिवशीच थांबतो. प्रत्येकाचा मेळ असतो, प्रत्येकाची भेट असते, प्रत्येक गावातून वाडीतून लोक नाच करतात मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाईच्या. आणि महादेवांच्या इथे जर सप्ताह झाला तर तिकडे विठ्ठल रखुमाईची मूर्ती किंवा फोटो ठेवला जातो आणि त्यांची टाल मृदुंगाने स्वागत केलं जातं, टाल मृदुंग वाजवलं जातं. अजून आंगणेवाडची जत्रा आपल्याकडे बघण्यासारखी आहे. आंगणेवाडची जत्रा तुम्ही बघू शकता, आपल्या ह्या डोंगराच्या पलीकडे होते, हा समोर जो डोंगर होता. म्हणजे आपल्यापासून आंगणेवाडची जत्रा ही फक्त आणि फक्त 1 ते 2 मिनिटावर पाययात्रेनी आहे, खूप जवळ आहे. आंगणेवाडी ही खूप फेमस जत्रा आहे, सगळ्यात टॉपची जत्रा आहे. त्याच्यानंतर कुंकेश्वरची जत्रा आहे जी आपल्या घरापासून 1 तासावर आहे, ती पण बघण्यासाठी. ऍक्च्युली आम्हाला वेताल देवांकडे पण जायचं होतं, पण टाइम नाही मिळाला, त्यामुळे नाही जमलं. पण आता नेक्स्ट टाइम आम्ही आलो तर नक्कीच व्हिजिट करू त्या मंदिराला. आणि हे जे तुम्हाला दिसतंय हे पूर्ण जंगल आहे, आणि यांचं काहीतरी 2 एकर जमीन आहे ना, तर हे पूर्ण जंगल आहे ऍक्च्युली. तर थोडीशी भीती आहे, कारण की कसं जंगल असल्यामुळे कोणता प्राणी येईल काय येईल ते सांगू नाही शकत. पण तरी बोलतात की इथे राखणदार आहे, सो त्या राखणदार आपल्याला त्या गोष्टीने वाचवतो. तर मला तरी अजून काय असं एक्सपिरियन्स झाला नाहीये, 2 दिवस राहिले तर बाकी काय आता लोक इथे राहतात त्यांना जास्त माहिती आहे. तर बस आता काय एवढंच. आता आपण थोड्या वेळाने निघूया आपल्या रस्त्याला मुंबईला जाण्यासाठी. तर चला जाऊया. तुम्हाला काय बोलायचंय? कोकणात येत राहा, तुमच्या मित्रमैत्रिणीला तुमचा अनुभव सांगा, कोकणाच्या निसर्गाचा अनुभव सांगा. तुम्हाला झालेले थोडेफार भयानक अनुभव पण सांगू शकता. फक्त घाबरू नये एवढीच कृपा आहे, म्हणजे येणार नाही ते. तर पण त्याच्या व्यतिरिक्त कोकण हा निसर्ग आणि आपण जेवढं फिरलो त्याचे अनुभव सांगून त्यांना हे कोकण एक्सप्लोर करायला सांगा, कोकणात यायला सांगा, म्हणजे त्यांना पण काही कोकणाची मजा घेता येईल. हेच मी सांगू शकतो व्हिडिओमध्ये. येस, कारण कोकण खूप सुंदर आहे. प्लीज तुम्ही या एकदा व्हिजिट कराच. जर तुमचे फ्रेंड्स फॅमिली नसतील तरी काही हरकत नाही, इथे रूम्स वगैरे अवेलेबल असतात. तुम्ही मालवण साईडला किंवा बीच साईडला गेला तर तिथे रूम्स वगैरे अवेलेबल असतात. तर त्याचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. तिथे तुम्ही बुक करून राहू शकता, एन्जॉय करू शकता. बाईक पण रेंटनी मिळते इथे. फक्त तुम्हाला माहीत असलं पाहिजे, थोडीफार आयडिया असली पाहिजे. आता मला तर नाहीये, कारण की आता आमच्या ओळखीचे होते, सो आम्ही लोक इथे आलो. बाकी तुमचे कोण असतील ओळखीचे त्यांना विचारा, किंवा मी युट्यूबवरती सर्च करा, गुगलला सर्च करा, सगळीकडे मिळतं आजकाल. तर तसं करून पण तुम्ही येऊ शकता आणि एन्जॉय करू शकता.
बस और क्या ही बोलेंगे हम, बाकी और बहुत मजा आहे हम लोग को. आता बघूया नेक्स्ट टाइम आम्हाला लोकांना कधी जमतंय. फेब्रुवारी मार्च मध्ये येऊ आम्ही परत एकदा. मच्छी खायला नक्की दे. हा, मच्छी खायला नक्की या. जे लोक नॉन व्हेजिटेरियन असतील पक्का खावा. कोणत्या कोणत्या मच्छी आहेत इथे फेमस? मच्छी इथे तुम्हाला भेटेल लेपी, दोडी, सौंदळे, कोकरी, हे ढोंगी, त्याच्यानंतर म्हणजे हे अशा मच्छी आहेत की आपल्याला जसं आपण मुंबईला पापलेट, सुरमई, हलवा, कोळमी, तसे हे ह्या मच्छी आहेत इकडे. ह्या उत्कृष्ट चविष्ट मच्छी आहेत. हे फक्त तुम्हाला खायचे आहेत, कारण आपल्या जसं मुंबईवरून पुण्यावरून शहरी माणूस होतो त्यांना ह्याच मच्छ्या माहिती असतात. त्यांना असं वाटतं ही मच्छीला काही टेस्ट नसणार, पण मी स्वतः 6 वर्षापासून एक मुंबईचा व्यक्ती आहे. मी ते राहिलो आहे. अक्षरशः आजच्या टायमाला मला त्या मच्छी न खाता मी ह्या मच्छी खातो. अक्षरशः एक नंबर चविष्ट आहेत. कोकरी बिकरी जे काय पाहिजे ते. मासासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर दोडी, काटेरी पाहिजे असेल तर कोकरी वगैरे अवेलेबल आहे तुम्हाला. तर ज्यांना ज्यांना मच्छी आवडते त्यांनी नक्कीच इथे मच्छी खाल्लीच पाहिजे. कारण मी तर व्हेज मी नाही खात, सॉरी, बट नक्कीच येऊन इथे मासे खाऊनच जावा. खूप सुंदर असतं. आणि आता मला डोळ्यासमोर एक खारुताई दिसली. ती खारुताईच आहे ना झाडावर की घोरपड आहे? हा, ती खारुताईच आहे. हा, खारुताईच आहे. तर असं तुम्हाला खूप काही बघायला मिळेल. या मगाशी पण आम्हाला लोकांना घोरपड दिसली, पण आम्ही तेव्हा गाडीवर होतो आणि फास्ट गाडी मारल्यामुळे आमच्या मागून एक गाडी होती, त्यांनी जोरात हॉर्न मारला, त्यामुळे ती पटकन अशी झपकारानं गेली. आणि काल आम्ही साप सुद्धा बघितला येताना, पण तो मेलेला होता तो साप. तर मग त्याला आम्ही बाजूला जाऊन टाकलं रोडच्या पलीकडे. आणि खूप काय असं होत आहे. लोकांना कोल्हा दिसला, मला तर जास्त. पण त्या दिवशी 12 ते 15 कोल्हे दिसले कळप. त्या दिवशी तुम्हाला पण इथे तुम्ही बोलवता जंगलातून बाहेर येत होते जेव्हा तुम्ही गाडीने आला. हा, कोल्ह्यांचा कळप होता 12 ते 15 जणांचा. ऍक्च्युली तुम्हाला पण तो एक भयानक अनुभव आलाच. आणि आम्हाला ना मांजरी पण खूप दिसल्या. काल रात्री आम्ही घरी येत होतो ना, खूप मांजरी दिसत होत्या. खूप अख्ख्या रस्त्याला मांजरी होत्या. मी तर फर्स्ट टाइम बघितलं असेल, कारण की मांजरी असं सहज पटकन दिसत नाही. खूप मांजरी दिसत होत्या, खूप. मला तर वाटतं आम्ही जसं जात होतो ना, कंटिन्यू अशी रांगच लागली होती मांजरांची. बापरे, काळ्या मांजरी तर जास्त दिसत होत्या. आणि काय माहिती आता ते काय होतं काय नाही मला नाही माहिती. खूप जण बोलतात की असं जास्त प्रमाणात दिसल्यावरती चकवा लागतो, बट ऍक्च्युली नव्हता लागलेला आम्हाला चकवा. आम्ही बरोबर रस्त्यावर होतो, पण मांजरी खूप दिसत होत्या. बाकी तो काय प्रकार होता ते मला माहित नाही, पण फिरायला तर खूप मजा आली, खूप म्हणजे खूप. बाकी आता तुमचा एक्सपिरियन्स कसा असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जो कोण कोकणातला असेल, मालवणातला असेल, तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. बाकी आता तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. आणि आता आम्ही निघतो थोड्या वेळात. चला जाऊया, भेटू थोड्या वेळाने.
मित्रांनो, आम्ही लोक घरी जायला निघालो, म्हणजेच मुंबईला जायला निघालो. तर आम्ही आता ट्रेनमध्ये आहोत आणि ॲक्च्युली आम्ही लोकांनी तिकीट काढली नव्हती बिकॉज ऑफ आम्हाला तिकीट देत नव्हते तिकीट काउंटरवरती. सो आम्ही विचार केला की आम्ही तिकीट ट्रेनमध्येच काढू, कारण असं पण फाईन पडणारच आहे. सो आम्ही तिकीट ट्रेनमध्येच काढली. तर आम्हाला टीसी भेटला आणि आम्ही तिकीट वगैरे काढली. टीसीने फाईनसुद्धा मारली. पण मागे जर तुम्हाला दिसत असेल तर मागे बघा भांडणं चालू आहेत. पण टीसीवाल्याचा कॉन्सन्ट्रेशन बघा भाई, तो मागे बघत पण नाही. एकदा पण त्यांनी वळून नाही बघितलं की बाबा काय कशावरून भांडणं चालू आहे. ॲक्च्युली मागे भांडणं ह्या गोष्टीमुळे चालू होती बिकॉज ऑफ एक आजी खालती झोपली होती आणि एका माणसाने तिथे चार्जर लावला होता, चार्जर पिनला. तर तो चार्जर जो होता ना तो त्या आजींच्या डोक्यामध्ये 2 वेळा पडला. त्यामुळे थोडी मचमच झाली होती त्यांच्यामध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा आणि बाकीचे सगळे ब्लॉग सुद्धा चेकआउट करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.